श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चला आज कुकर घेतला आणि कुकरमध्ये आज काय शिजवायचं बघा. आज जेवण शिजवायचं नाही आहे कुकरमध्ये. आज कुकरमध्ये शिजवायचे आहेत आपले तांब्याचे दिवे सगळे, पितळाचे दिवे आणि तांब्याची भांडी आपली जी पण काय असतील तर बघा काय करायचं आहे. कुकर घ्यायचा आहे आणि आपले जेवढे पण दिवे आहेत, जर समय असतील दिवे असतील तर ते खुल्ले करून घ्यायचे आहेत. आता हा मोठा दिवा आहे, हा अष्टलक्ष्मी दिवा आहे. हा काय खुल्ला होत नाही, हा अखंड असतो. त्यामुळं मी अगोदर तो तसाच्या तसा ठेवलेला आहे. आणि त्यानंतर बघा ह्या छोट्या समया, मोठ्या समया, छोटे दिवे, अगरबत्तीचे स्टँड हे सगळे घेतलेले आहेत. आणि हे सगळे मी काय करणार आहे, आता मस्त अशा कुकरला शिजवून घेणार आहे मैत्रिणींनो. शिजवून म्हणजे ह्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला. ओके, सगळी भांडी कुकरमध्ये भरून घ्यायची. ही दिवे वगैरे समया वगैरे सुट्ट्या करून आपल्याला अंदाज येतोच ना आपल्याकडे किती आहेत. थोडीशीच असतील तर छोट्या कुकरला लावा, जास्त असतील तर मोठ्या कुकरला लावा. आणि हो काय करा, आता बघा मी हा तांब्याचा ग्लास ह्यामध्ये ठेवला आहे, पण तुम्ही असं करू नका. जर तुम्ही लावताल तर पितळेचीच लावा, लावताल तर तांब्याचीच लावा. कारण काय होते माहिती आहे का, माझ्याकडं हा एकच ग्लास आहे ना, म्हणजे वरती होता. मला खरं गडू वगैरे घासायचा आहे, पण माझ्या काय लक्षात राहिलं नाही का डोक्यात आलं, मी तो ग्लास आहे ना टाकून दिला त्याच्यामध्ये. आता ही चिंच घेतलेली आहे बघा, एक मुठभर चिंच घेतलेली आहे मस्त अशी. ही चिंच ह्याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला. ओके, चिंच टाकल्याच्या नंतर आहे ना एक चमचाभर निरमा पावडर घेतलेली आहे, जी की आपण कुठली पण घरात यूज करतो ती वाली पावडर घ्यायची. एक लिंबू घ्यायचा, ह्याच्या 2 फोडी करा, 4 फोडी करा, काय प्रॉब्लेम नाही. फोडी करून लिंबाच्या ह्याच्यामध्ये टाकायचे आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. मस्त असं पाणी टाकायचं बघा, तुम्हाला सांगते 1-1.5 पातेलं मी पाणी टाकलेलं आहे. आणि ह्याला आपल्याला झाकण लावून आहे ना ठेवून द्यायचं आहे आता. आणि इतकी छान निघतात ना स्वच्छ ही भांडी. जास्त आपल्याला काहीच मेहनत लागत नाही. अलगद एक हात फिरवला ना, नुसता स्टीलच्या भांड्यांना कसा आपण हात फिरवतो फक्त बघा हिरव्या घासणीने आपल्या सॉफ्टवाल्या, की लगेच कशी लख्ख निघतात, तसं आता पितांबरीचा आपण एक हात जरी फिरवला ना ह्याच्यावरनं तर स्वच्छ निघून जाणार आहेत. ह्याला आपल्याला काहीच घास करायची, हात दुखवायची, मेहनत करायची गरज लागणार नाही आहे. आता मी कुकर लावून ठेवला, ह्याला 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या. शिट्ट्या झाल्याच्या नंतर जरा कुकर गार झाला की काढायचा. आता ह्याला थोडीशी वाफ होती म्हणून सोडून घेते, कारण खूप वेळ झालेला, मला आणखीन पण खूप कामं होती. हा गुरुवारचा व्हिडिओ आहे मैत्रिणींनो, दिवे घासलेला. कारण शुक्रवारी बघा वरदलक्ष्मीची पूजा होती, अष्टलक्ष्मी दिव्याची मला पूजा करायची होती. त्यामुळे मी गुरुवारीच ही सगळी भांडी घासून ठेवलेली. पण काल तुम्हाला मला शेअर करता नाही आला, 2 दिवस झालं, तर त्याच्यामुळं म्हणलं ही ट्रिक आहे, ही खूप छान आहे. ही मला ह्या ट्रिकचा खूप फायदा होतो, तर तुमच्याशी सुद्धा शेअर करावी म्हणून मग आज म्हणलं पोस्टच करूया हा व्हिडिओ. आज रक्षाबंधन आहे, रक्षाबंधनच्या दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ येते. आता गौरी गणपती आलेत, सणासुदीचे दिवस आहेत. तांब्या पितळेची भांडी आपल्याला घासावीच लागतात. दिवे, समया, छोटे छोटे काय पण आपले असतील ते, तर त्याच्यासाठी आपल्याला हा बेस्ट ऑप्शन आहे. बिलकुल मेहनत लागत नाही आणि गरम असतात बरं का, भरपूर गरम झालेली. त्यामुळं सावकाश कशाने कपड्याने वगैरे धरून काढा. मी पण एक ओलं करून घेतलेलं आहे फडकं आणि त्याने काढत आहे. तर आता बघतानाच बघा कसं दिसते. आणि बघा मी एक तांब्याचा ग्लास टाकला, त्यामुळे तो तांब्याचा कलर जो आहे ना तो सगळा पितळ्याच्या दिव्यांना लागलेला आहे. पण दिवा बघा, हा अष्टलक्ष्मीचा दिवा पण काय स्वच्छ निघालेला आहे. आता फक्त हात फिरवला ना की झालं. हा जरा जास्तच घाण झालेला होता बरं का, कारण की मागच्या वेळेस पूजा केल्याच्या नंतर तसाच ठेवून दिला होता वाटतं, पाण्याने नुसतं धुवून, त्याला काही पितांबरीने घासला नव्हता. घासेन आता भांड्यांबरोबर सगळे घासायचीच आहेत म्हणून ठेवला होता. तर बघा फक्त आता अलगद अशी पितांबरी घ्यायची आहे आणि हाताने फक्त एक हात फिरवून घेतला की कशी लख्ख चमकणार आहेत बघा आपली पितळ्याची भांडी. लावताना काय करा, पितळेची तर पितळेचीच लावा, तांब्याची तर तांब्याचीच लावा, जेणेकरून काय होईल, तांब्याचा कलर पितळेला लागणार नाही. तसं तो घासल्यावरती निघून जातो म्हणा, पण तरीही मग ते बरोबर वाटत नाही ना त्याच्यासाठी. तर बघा नुसता हात फिरवला तर काय स्वच्छ निघालेली आहे समई आपली. अशी आता सगळी भांडी घासून घेते. हे घ्या बघा, एकदम अजिबात मेहनत लागत नाही, असं जोर लावून घासायला लागत नाही, ताकद वगैरे काहीच लागत नाही, अगदी अलगद हात फिरवला की होतात. तर बघा अशा पद्धतीने सगळी भांडी घासून घेतली. दिवा तर बघा काय स्वच्छ निघालेला आहे अष्टलक्ष्मीचा. आणि हा कलश पण घासून घेतलेला आहे. कलश सेपरेट घासला, कलश काय लावला नव्हता कुकरला त्याच्यामुळं. आणि
आता आहे ना रक्षाबंधनचा व्हिडिओ आहे बघा हा. रक्षाबंधन म्हणजे खूप खूप आपल्या बहिणींसाठी हा महत्त्वाचा दिवस असतो आणि माझ्या आयुष्यात तर बापरे खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. मी म्हणेल की नाही का प्रत्येक गोष्ट देवाने कुठेतरी मला कमी जास्त केली असेल देण्यामध्ये, पण भावांच्या बाबतीत मला एवढं नशीबवान केलेलं आहे ना परमेश्वराने, की माझे भाऊ माझ्यासाठी एवढे 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 म्हणजे हे आहेत ना, की मला शब्दात पण नाही सांगू शकत मी की ते माझ्यासाठी किती आहेत आणि मला ते किती करतात असं म्हणून. खूप 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 करतात. अर्ध्या रात्रीला मी जरी फोन केला तरी माझे सगळे भाऊ माझ्यासाठी येऊन उभे राहतात. आता हे दोघंच आले होते, आता बाकीचे अजून नंतर येतच राहतील. तसं तसं राख्या बांधत राहणार आहे. आणि आज स्पेशल बिर्याणी केली होती, त्याची रेसिपी नाही शूट करता आली, खूप गडबड होती. निवांत कधीतरी करेन, पण खरंच सांगते प्रत्येकीला भाऊ असावाच आणि त्या भावाने त्या बहिणीच्या पाठीशी एकदम कायम जसे माझे भाऊ राहत आहेत तसेच राहावेत. माझे पण भाऊ खूप चांगले, म्हणजे मी नाही सांगू शकत त्यांचं की काय आहे माझ्यावरती प्रेम आणि काय मला कसे सांभाळतात ते, किती जीव लावतात ते, हे शब्दात मांडण्याजोगं खरंच नाही आहे मैत्रिणींनो. पण मी स्वतःला ह्या बाबतीमध्ये खूप नशीबवान समजते आणि परमेश्वराच्या ह्या बाबतीमध्ये मी सगळ्यात जास्त धन्यवाद मानते की मला एवढे छान भाऊ परमेश्वराने दिलेत. तर माझ्या सगळ्या भावांना सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या, उदंड आयुष्य लाभो